भगवान शुकदेवांनी पोपटाचं रूप धारण केलं आणि त्या पत्रावळ्या टाकल्या होत्या ना, त्या पत्रावळ्यावरची उष्टशीत वेचायला लागली. महाराजांनी सुद्धा तेच केलं आणि भगवंताच्या लक्षात आलं, धर्मा भाग्यवान आहात तुम्ही. पण तेव्हा काय झालं, सफल झाला तुमचा राजसुयज्ञ, सफल झाला रे. धर्मराज म्हणले, देवा झालं काय? तेव्हा आम्ही निष्काम बुद्धीने केला रे, तू आम्हाला फक्त आज्ञा देणार आणि तुझ्या आज्ञेचं पालन करणार. यामुळे देवा आमच्याकडनं काही चुकलं का? धर्मा चुकलं नाही, तुमचा राजसुयज्ञ सफल झाला. प्रत्यक्ष अग्निनारायण संतुष्ट झालेत रे, ते हो न होत. पण शुक महामुनी, तुम्ही बाहेर टाकलेल्या पत्रावळ्या आहेत ना, पत्रावळ्या, त्या पत्रावळ्याचे कणसुद्धा वेचून खायला लागलेत रे. धन्य झालं, पांडव कुळ सगळं धन्य झालं. बाहेर येऊन बघतात तर शुकमुनी पोपटाचं रूप धारण करून ते पत्रावळीवरचे ते शीत खात होते. महाराजांनी सुद्धा तेच केलं. देवीदास पंताच्या घरी कार्यक्रम, महाराज शेगावात प्रगट झाले. ते पहिल्यांदा देवीदास पंतांनी घरातल्या उष्ट्या पत्रावळ्या रस्त्यावर टाकल्या, महाराज प्रगट झाले आणि त्या पत्रावळ्यावरची भाताची शीत वेचून खायला लागले. का? उदर हे जाणीचे कर्म वदनी कवळ घेता, सहज मन होते नाम घेता, जीवन करी जीवित्वान्न हे पूर्ण ब्रह्म. उदर वर्णन हे जाणीचे यज्ञ कर्म